बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने। बातमी आहे ओबीसी समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भातली। लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे। एकीकडे मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हाती घेत लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची गॅरंटी द्या, अशी मागणी आता ओबीसी समाज करतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री गावात उपोषणास्त्र उगारलेलं आहे। हाकेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी वडीगोद्री इथं ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी रास्ता रोको केला। यावेळेला रस्त्यावर टायर जाळत निषेध करण्यात आला। यावेळेला पोलिसांनी तातडीने आंदोलनकर्त्यांना बाजूला केलं। त्यामुळे आता ओबीसी समाजाच्या मागणीवर सरकार काय तोडगा काढतंय हे पाहावं लागणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, आत्ताची नेमकी तिथली परिस्थिती काय आणि आता आंदोलनकर्त्यांची भूमिका काय? तुषार, आंदोलनकर्त्याच्या भूमिकेमध्ये कुठलाही बदल नाही। लक्ष्मण हाकेच्या भूमिकेमध्ये बदल नाही। ओबीसी समाजाच्या कुठल्याही बदल होताना दिसत नाही। आज 7वा दिवस आहे। आपण बघू शकतो लक्ष्मण हाकेंची परिस्थिती आज ढासळलेली आहे। त्यांचा बीपी, त्यांचा शुगर आणि त्यांचा 8 किलो वजन कमी झालेलं आहे। त्यामुळे डॉक्टरांची एक टीम या ठिकाणी कायम तैनात करण्यात आली आणि एक आधुनिक या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा दाखल झालेली आहे आणि आंदोलनकर्ते सतत संतप्त होत आहेत। काल रस्ता रोको झाला, आज अनेक गावांमध्ये बंद झाला, शहरांमध्ये बंद झाला, रस्ता रोको झाला, अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आली। ओबीसी समाजाचा संयम कुठेतरी सुटतोय का, कार्यकर्ते संतप्त होत आहेत का, याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः उपोषण करते लक्ष्मण हाके या ठिकाणी आहेत। दादा, कार्यकर्त्यांचा आता संयम सुटत चालला का? हा प्रश्न खरं तर सरकारला विचारला पाहिजे। मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की आपण सहनशील आहोत, शोषित आहोत, वंचित आहोत, पण आपण लोकशाही मार्गाचा अवलंब करूया। रास्ता रोको अथवा बंद। बरं, काय म्हणाल की तुमच्या मागणीला सरकार फक्त भाषणामध्ये म्हणते ओबीसीला धक्का लागणार नाही, सगळे नेते म्हणतात ओबीसीला धक्का लागत नाही, मग लिहून द्यायला यांना अडचण काय वाटतं? तो तेवढाच माझा प्रश्न आहे। तुम्ही जो आता प्रश्न विचारला, दोनच प्रश्न आहेत माझे। तुम्ही खरं बोलताय का जरांगे खरं बोलताय? दोघांपैकी एक कोणतरी नक्की खरं बोलतोय किंवा एक कोणतरी नक्की खोटं बोलतोय। दोघं वन टाइम खरं बोलू शकत नाहीत किंवा दोघं वन टाइम खोटं बोलू शकत। जसं तुम्ही म्हणता की जरांगे म्हणता 80% समाज आमचा ओबीसीत घुसलेला आहे, 20%ला कशाला विरोध करतो? त्याच प्रश्नाचं उत्तर हवं आहे शासनाला। काय म्हणाल, थोडंसं वातावरण बिघडत चाललेलं बाहेर राज्यात, लोकांना काय आवाहन करा? तरुणांना एकच आव्हान करेन की आपण थोडं संयमानं जाऊया। कायद्याच्या ओबीसीनी कधी आंदोलन केल्याचे किंवा जाळपोळ केल्याचे किंवा कायदा हातात घेतल्याची बॅक हिस्ट्री नाही आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की ओबीसीच्या पोरांना काही कळत नाही। निश्चित संघटित करू आणि कोण कोणाची संख्या किती आहे, काय आहे, एकदा शासनाला कळू द्या ना। इंग्रजांनी मोजली कुणाची किती संख्या आहे। 1931 पासून माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात सेन्सस होत नाही, म्हणजे सेन्सस राहू द्या, कायद्यानं होत नाही मान्य आहे मला, पण सोशिओ इकॉनॉमिकल सर्वे होत नाही। मनोज जरांगे म्हणताय ते सतत तुमच्यावर आता टीका करायला लागलेत। आधी म्हणत होते मी त्यांच्या विरोधात नाही, पण आता ते म्हणतात तुम्ही सरकारचे एजंट आहेत आणि तुमचं आंदोलन सरकारने पुरस्कृत केलं। ते काय पुरस्कृत असतं आणि सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं ते त्यांनाच माहिती। मला म्हणजे मी छोटा कार्यकर्ता आहे आणि माझा समाज पण शोषित वंचित आहे। माझा समाज आमदार, खासदार, गाड्या, कारखानदार, प्रमोटेड असं नाही आहे। माझा समाज शोषित वंचित आहे, त्यामुळे असल्या प्रश्नांची उत्तरं तेच देऊ शकते। तुम्ही काल मोठं वक्तव्य केलं होतं की हा घटनाद्रोह आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी नाही तर प्रतिगामी होत चाललेला आहे। कशाहून हे वक्तव्य केले? खरं फार मोठं वक्तव्य। यस, होत चाललेलं नाही आहे। इथले जे राजकारणी आहेत, शासक आहेत, मी खूप जबाबदारीनं बोलतोय। याचं विश्लेषण करायला 1 तास जाऊ शकतो, पण प्रोफेशनल राजकारणी तिथं मॅन मनी मसल पॉवरवर निवडणुका जिंकतात। म्हणजे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आहे यांच्याकडं, पण आमच्या ह्या सगळ्या ऊसतोड कामगारापासून ते सगळ्या बलुतेदारापर्यंत या माणसांचं अंतकरण त्यांना जाणून घ्यायचं पण नाही आणि त्यांना माहिती पण नाही। ही केमिस्ट्री आहे महाराष्ट्राची। UP, बिहार, आमच्या तमिळनाडूमध्ये सगळ्यांचे हक्क अधिकार पाळले जातात असा आमचा समज आहे। थोडंफार कमी जास्त असू शकतो, पण महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला तिथं फॅक्टवर बोलायला कोणच तयार
सिद्धार्थ, आपण पाहतो आहोत की लक्ष्मण हाकेंनी फक्त 2 स्पेसिफिक मुद्दे मांडलेले आहेत. सरकार खरं बोलतंय की जरांगे खरं बोलतंय या प्रश्नाचं उत्तर त्यांना हवंय आणि ते उत्तर लिखितमध्ये हवंय. मुद्दा हाच येतोय, मात्र आता ओबीसी आरक्षणामुळे सरकार अडचणीत येतंय का? कारण की दोन्ही समाज आक्रमक होताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा ओबीसी समाज, आज जसं त्यांनी सांगितलं लक्ष्मण हाकेंनी की आतापर्यंत आम्ही जाळपोळ केलेली नव्हती. हे नेते वन टाइम प्रोफेशनल आहेत सगळे. निवडणुका जिंकणे सफाईदारपणे जिंकणे, मग कसा पुरोगामी असू शकतो महाराष्ट्र? दोन्ही समाजाकडून, तुमच्याकडून, मनोज जरांगेकडून, ओबीसी समाजाकडून, मराठा समाजाकडून ज्या पद्धतीने दबाव तंत्र आहे हे महाराष्ट्राला परवडणार नाही. दोघांच्या बाजूने दबाव सरकारवर दबाव येतोय. सरकारनंच हे दुखणं ओढवून घेतलंय, आम्ही थोडंच घेतलंय. सरकार हे 12 करोड जनतेचं आहे. कायदा सुव्यवस्था आणि काय म्हणायचं होतं मला, सामाजिक न्याय सरकारची जबाबदारी आहे ना. समजावून फॅक्टपासून दूर का पळत आहे? सांगा ना समजावून. जे मागणी करतात त्यांना समजावून सांगा. मागास वर्ग म्हणजे कोण असतो, मागास, BC बॅकवर्ड क्लासेस काय असतं आमदारांनाच माहित नाही, तर ते जनतेला कधी सांगणार आहेत? दावा आहे माझा. सॉरी मी मोठं बोलतोय, पण कार्यकर्ता म्हणून बोलतोय. कारण बोलत नाहीत ना, भूमिका घेत नाहीत ना, ते म्हणजे माहीतच नाही ना यांना. सरकार कुठेतरी अपयशी ठरते का? की मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या बाबतीत ते झालं, तुमच्या आंदोलनाच्या बाबतीत ते झालं. सरकारला आंदोलन हँडल करता येत नाही. सरकारमध्ये बसलेल्या माणसांच्या थोडंसं त्यांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं. खूप मोठं बोलतोय मी, काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे त्यांचं. फुले शाहू आंबेडकर समजावून सांगणं त्यांना आवश्यक आहे. देवधर्म असू शकतो आपला, हजारो वर्षाचा आहे. भावना बरं, तुम्ही कुठं थांबणार, कधी थांबणार आहात? म्हणजे आंदोलन कसं थांबेल तुमचं? नाही थांबणार. सरकारने काय करायला पाहिजे? जीव गेला तरी चालेल, पण आंदोलन नाही थांबणार. पण सरकारला उपाय तर सांगा तुम्ही की सरकारने हे करा. 7 दिवस झालं तुम्हीच सांगताय सगळं. एवढं काय ते काय बहिरे आहेत का, मुख्य आहेत? कळत नाही, ऐकत नाही ते. तुम्ही एवढं मीडिया पब्लिकला ऐकायला जातो, शासनाला काय दरवाजे बंद करून घेतलेत का त्यांनी? पण बाहेरचा माहोल पण बिघडत चाललाय दादा. लोक रस्त्यावर जबाबदारी कुणाची आहे? शासनाची आहे ना. मी बसले आंदोलनाला, ठीक आहे, माझी एक मागणी आहे. तर उत्तर न देणं हे कुणाचं काम आहे? आणि लॉ अँड ज्युडिशियल, कायदा आणि सुव्यवस्था हँडल करायचं काम कोणाचं आहे? माझं आहे का? तुम्ही शांततेचं आवाहन करा. हो, मी शांततेचंच आवाहन करतोय. संघटितरित्या आपल्याला सामोरं जायचं, एवढंच सांगेल. निश्चितपणे बघितलं त्यांना बोलायला थोडासा त्रास होतोय, मात्र त्यांनी सविस्तर या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. ते थांबायला तयार नाहीत. सरकारने ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींची आश्वासनं दिलेली आहेत, सरकार बोलतं खुलेआम पण लिहून देत नाही, त्याचं स्पष्टीकरण देत नाही की ओबीसी समाजाला, मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून दिल्यानंतर धक्का कसा बसणार नाही. अगदी खरे सिद्धार्थ, आपण पाहतोय त्या पद्धतीनं आता त्यांनी ज्या महत्वाच्या